channel. This is Artwati and you're watching me on Cubicles to Content. खूप दिवसांनी खूप महिन्यांनी मला असं वाटतं इफ आय एम नॉट रॉंग माझा फर्स्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता मेमध्ये. जून जुलै ऑगस्ट एंडिंग आहे. उद्या गणपती आहेत. तुम्ही माझ्या मागे आवाज ऐकू शकता. खूप सारा ढोलताशांचा आवाज आहे. बट येस, आय थिंक खूप कामं होती. खूप सारे काय म्हणतो आपण, मागच्या आवाजामुळे माझ्या डोक्यात काही चालत नाही आहे. बट येस, ॲज आय सेड, उद्या गणपती आहेत. सगळ्यांना गणपतीच्या गणेशोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभेच्छा. येस. आणि मी नव्हते बिकॉज खूप सारी कामं लाईंड अप होते आणि गेल्या 2-3 महिन्यात मी म्हणेन माझं लाईफ इतक्या पेसने पुढे आलं आहे आणि ते पकडण्यासाठी मला त्या पॉजची गरज होती. पॉज ॲज इन नॉट आयडल घरात राहून, पण त्या गोष्टी जास्त प्रायोरिटीच्या होत्या असं मला वाटतं. बट येस, आता मी थोडी सेटल झालेली आहे आणि आय थॉट लेट्स शूट नाव. माझ्याकडे बऱ्यापैकी असं नव्हतं की माझ्याकडे काही शेअर करायला, हे सांगायला काही नव्हतं. खूप साऱ्या गोष्टी होत्या, बट मला असं वाटतं ती अजून वेळ नाही आली. मे बी लेटर ऑन वन बाय वन कळेल. पण त्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघत असाल तर मी नवीन घरात शिफ्ट झालेली आहे. बिकॉज जो माझा प्रवास होता ह्याच्या आधीचा, ठाणा घोडबंदरपासून गोरेगावपर्यंतचा, हा मला अक्षरशः नरक यातना म्हणू शकतो आपण तो द्यायचा. गाड्यांची अवस्था, रस्त्यांची अवस्था, आणि अक्षरशः मला 2 तास, 3 तास, 4 तास, 5 ताससुद्धा मी ट्रॅव्हल केलेलं आहे. अजूनही लोक करतात बिचारी. मला असं त्यांच्याबद्दल मला खूप आत्मीयता आहे आणि खरंच मला वाईट वाटतं लोकांबद्दल. पण आहे हे असं आहे. खूप अत्यंत वाईट अवस्था आहे रस्त्यांची आणि त्यामुळे मला सर्वायकलचा इश्यू झाला आणि फायनली मी अँड माय पार्टनर डिसाइडेड लेट्स मूव्ह समवेअर टू ऑफिसच्या जवळ वेस्टर्न साईडला. आणि आम्ही त्या गोष्टीवरच काम करत होतो आणि फायनली इट्स बीन अ मंथ नाव आम्ही इथे शिफ्ट झालो आहे नवीन ठिकाणी, थोडं ऑफिसच्या जवळ, जिथे माझा प्रवास बऱ्यापैकी सुखकर झाला आहे असं मी म्हणेन. कारण की आधी मला अक्षरशः ब्रह्मांड आठवायचं की मी कुठे चालले, मी काय करते आहे. आणि ते 4 तास, 5 तास. आणि असं नव्हतं की आपण काहीतरी हलक्या प्रतीचा गाडीने किंवा ट्रेनमधून धक्कमधक्कीने आणि शेअरिंगने चाललो आहे किंवा बेस्टने चाललो आहे, असं नाही. आपण प्रायव्हेट गाड्या करत होतो, म्हणजे मी करत होते. ज्याचं सिटी फ्लो, अर्थात मी सिटी फ्लोने प्रवास करायचं, ज्याचं 1 वे फेअर असेल 229 to 259च्या आसपास. ते फ्लक्च्युएट होत राहतं, जसं पीकर्स वगैरे असतात त्या पद्धती. आता मला माहिती नाही लेटेस्ट काय चालू आहे, काय रेट आहे त्यांचा. बट त्यातही सुद्धा जेव्हा नवीन सिटी फ्लो होतं, खूप छान होते बसेस, त्यांची अरेंजमेंट, त्यांच्या सीट्स. पण आता त्याचीही अवस्था आहे, म्हणजे 0 सस्पेन्शन. त्याच्यावरती रस्त्यांची अवस्था सगळ्यांनाच माहिती आहे. दहिसरला लोक अडकतात, त्यात मी अडकली आहे हजारो वेळा. आणि इट वॉज लाईक मी रोज लिटरली मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी मी रडायचे की मला नाही प्रवास करायचा आहे, मला नाही होणार.
मी जॉब सोडते. अशा पद्धतीने मी माझ्या पार्टनरचे एवढे कान चावलेत. बट शेवटी मला असं वाटतं की आमच्यासारखी नॉर्मल लोकं फक्त त्रागा करू शकतात, चिडू शकतात, रडू शकतात. पण ॲट दी एंड त्यांना माहिती आहे की आपण काही तशी परिस्थिती नाही बदलू शकत आणि आपल्याला आपल्या सर्वायवलसाठी आपल्याला ते करावंच लागेल. आणि मी केलं, माझ्या पार्टनरने केलं. एवढे वर्ष आम्ही लोकं हा प्रवास करतो आणि फायनली आम्ही ठरवलं होता नाही. म्हणजे मी पैसेसुद्धा घालू प्रवासामध्ये, मी वेळसुद्धा वाया घालू, माझ्या शरीराला त्रासही करून घेऊ आणि पुढे जाऊन असं नाही की मी एका ठिकाणी पोचते आणि तिथे जाऊन मला मजा करायची आणि मी पिकनिकला जाईल. नाही, मला तिथेसुद्धा 9 तास मला ऑन ड्युटी राहायचं आहे. मला काम करायचं आहे ऑफिसमध्ये. मला लोकांशी इंटरॅक्ट करायचं आहे. घरी यायचं आहे परत तोच प्रवास करून. त्यानंतर मला माझं घर बघायचं आहे. माझ्या वैयक्तिक गोष्टी बघायच्या आहेत. हे नाही होत. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि जेव्हा लोकं म्हणतात की मी लोकांचे काय म्हणतो, जेव्हा मी लोकांशी शेअर करते या गोष्टी करायचे की असं असं मला त्रास होतो यार, असं असं आहे, असं असं तसं तसं आहे, लोक म्हणतात काय फरक पडतो आहे, ए सी बसने जातेस तू, ए सी बसने यायचं, ऑफिसमध्ये ए सी आहे. ए सी म्हणजे आराम असं नाही. खूप गैरसमज की म्हणजे बसून राहिल्यामुळेच माझ्या शरीराला, माझ्या मणक्याची अलाइनमेंट हल्ली आहे आणि खूपच हॉरिबल आहे सगळं. ज्या लोकांना असं वाटतं की मजा करते आहे, मग लोक मजा करतात ए सी बसने किंवा ए सी ऑफिसेसमध्ये बसतात तर सगळं छान आहे, असं नसतं. खूप एफर्ट्स आहेत त्याच्या मागे आणि ते करूनसुद्धा मला असं वाटतं की आपण ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच मेंटेन करण्याच्या मागे धावतोय. म्हणजे मी सध्या त्या गोष्टीमध्येच आहे. जसं मला खूप लोकांनी विचारलं की तुम्हाला आठवत असेल की फर्स्ट व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की मी कंटेंटफुल नाही फील करत ह्याच गोष्टीसाठी. बिकॉज मला असं वाटतं की ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जपण्यासाठी मी सध्या पळते आहे, क्वालिटी ऑफ लाईफ नाही आहे. म्हणजे पैसा आहे पण तो पैसा आय डोंट नो, तो मला सॅटिस्फाय नाही करत आहे बेसिकली. हां, मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणू शकतो आपण की ह्या गोष्टी होतात आहे. बट आता मी तेवढी मॅच्युअर झाली आहे की मला त्या गोष्टींची गरज तेवढीशी नाही वाटत. आहेत, इम्पॉर्टंट आहेत. एका आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, जिथे आहोत, तिथे मेंटेन करण्यासाठी गरजेच्या आहेत. पण मला एक पर्सनल वैयक्तिक लेवलवरती कोणी येऊन विचारेल की बाई गं तुला हे कसं वाटतं आहे, तर माझं मन असं सांगतं की मला हे नकोच आहे, मला हे करायचंच नाही आहे. ही जीवाची ओढाताण, ही धावपळ, हे ट्रॅफिक, पॅपू, ते हॉर्न्स आणि सगळीकडे माझ्यासारखीच चिडलेली लोकं आणि म्हणजे मजाच नाही आहे या गोष्टीमध्ये. आणि फक्त ऑटो पायलटवर टाकल्यासारखं रोजचं लाईफ जातं आहे. आणि सॅटर्डे संडे लाईक अरे वा वीकेंड आहे. वीकेंड आता असं झालं आहे की तो असे डोळे मिचकवले की तो निघून जातो. कारण की पहिले 5 दिवस तुम्ही फक्त बैलासारखं ऑफिसचं काम करता आणि ट्रॅव्हलिंग करता आणि सॅटर्डे संडेमध्ये तुम्ही घरातली कामं करता. तुमच्या स्वतःसाठी असा वेळ नाही. लोक म्हणतात वेळ काढावा लागतो, असंच वेळ नाही मिळत. बट
वेळ काढण्यासाठी सुद्धा शरीरामध्ये, डोक्यामध्ये एक प्रकारची शांतता पाहिजे. शरीरामध्ये जराशी ताकद हवी. तुमचं मन एकाग्र हवं. जे ह्या सिच्युएशनमध्ये नाही होऊ शकत. लोकं मला सॅटर्डे संडे ब्रेक लो, अजून त्याच्यामध्ये एखादा दिवस ॲड करा आणि लाँग वीकेंड, ही जी कॉन्सेप्ट आहे लाँग वीकेंड, माझ्या आतमध्ये मला असं वाटतं मी गेली 12-13 वर्ष काम करते. माझ्या आतमध्ये एवढा शीण आहे ना कामाचा, की मी जराही ब्रेक नाही घेतलेला आहे. 13 वर्ष माझं चालू आहे आणि मी कॉन्स्टंटली काम करते आहे. जेव्हापासून माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. आणि तो शीण मला असं वाटतं मी 4-5 दिवसाच्या सुट्टीमध्ये भरता येणारा नाही आहे. बिकॉज मी लॉस्ट झालेली आहे. मी जशी आधी होती मी तशी आता नाही आहे. मला जे आवडतं ते मी करत नाही. आळस आहे, थकवा आहे, दमलेली आहे मी. आणि लोक म्हणतात अगं योगा लाव, जिम लाव, थोडं बरं वाटेल. माझ्याकडे त्राणच नाही आहे या गोष्टींसाठी. म्हणजे मला झोप ही माझ्यासाठी अशी लक्झरी झालेली आहे की मला एक दिवस कोणीतरी 8 तासाची 9 तासाची झोप द्या. आणि मला डोक्यात कसलंच टेन्शन की मला उठून मला भांडी घासायची आहेत, की उठून मला काम करायचं, अरे ही साफसफाई, अरे मला मशीन लावायची, अरे मला कपडे धुवायचे, अरे मला हे काम करायचं आहे, तांदूळच संपलेत, अरे भाजीच संपली, अरे कोथिंबीर संपली. मला नाही या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि मी खूप बर्नट आऊट म्हणू शकतो की मी अशा पद्धतीने बर्नट आऊट झालेली आहे सध्या. आणि दॅट इज वाय आय डोंट फील कंटेंट. बिकॉज मी फक्त एकाच गोष्टी मागे ऑटो पायलटसारखी मी माझं लाईफ सध्या फिरतं आहे. अँड दॅट इज ट्रॅव्हलिंग, ऑफिस, पैसा, दॅट्स इट. बट होपफुली स्लोली ग्रॅज्युअली का होईना मला मी खरंच असंच प्रे करते की थोडंसं मला काय म्हणतो आपण, मला लोकांना टफ नाही द्यायची आहे आर्थिक गोष्टी घेऊन किंवा अजून करिअरला घेऊन. मला क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे. म्हणजे 2 घास कमी खा, पण मी माझा दिवस मला कळतंय की अरे दिवस उगवला आहे, अरे दिवस मावळतो आहे, मी शांतपणे बसली आहे, माझ्या लोकांसोबत 4 घास खाते आहे. कारण की आता मी असते तर माझी फॅमिली नसते, मी जेवायला असते तर इतर लोक नसतात घरातली, ते लोक असतात तर मी नसते. म्हणजे कळलं की तो फॅमिली टाईम मी शोधते सध्या. आणि आता मी लाईक मी डन झाले. आणि मी डेफिनेटली मला या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे आणि मी पडणार आहे. मी इथे गाढवासारखी बैलासारखी मी झुंपणार नाही आहे स्वतःला. माझं आयुष्य आहे आणि मी माझ्या टर्म्सवर माझ्या पद्धतीनेच जगणार आहे. आणि अर्थात मला हे पण ॲड्रेस करायचं होतं की एवढे दिवस एवढ्या महिन्यांचा 2-2.5 महिन्यांचा जो मी काही गॅप घेतला, त्या गोष्टीसाठी आय एम नॉट रिली सॉरी अबाउट इट. बिकॉज मला असं वाटतं जी गोष्ट तुम्हाला आनंद देते त्या गोष्टीसाठी तुम्ही कधी सॉरी नसलं पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टीचं कधी वाईट किंवा गिल्ट वाटता कामा नये. बिकॉज तुम्ही एकदा ते वाटून घ्यायला लागलात तर इतर लोक तुमच्या आसपास अशी बरीच लोक असतात जी तुम्हाला सारखी त्याच गोष्टीची जाणीव करून देतील आणि तुम्ही सारखंच गिल्टमध्ये आणि सारखंच स्वतःला सॉरी फील करत राहाल. सो मला असं वाटतं की तो जो गॅप होता तो माझ्यासाठी गरजेचा होता, तो माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता. अँड दॅट्स वाय आय हॅव टेकन. आय अग्री की
नवीन चॅनल आहे आणि लोकांनी बरंच कौतुक केलं, लोकांनी बरेच फीडबॅक दिले आणि मी त्या सगळ्या गोष्टींना माझ्या लक्षात आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी अप्रिशिएट करते. बट हा ब्रेक, हा गॅप हा खूप इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी. सो मला असं वाटतं मी माझ्या लाईफच्या गोष्टींसाठी किंवा या चॅनलच्या गोष्टींसाठी मी ट्रॅकवरच आहे असं मला वाटतं. सो खूप झालं आजचं प्रवचन आणि आय सी यू गाईज इन द नेक्स्ट वन. तोपर्यंत यू नो वॉट टू डू. लेट्स मेक दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस टू लिव्ह.